ब्रह्मानंद म्हटलं हे योगानंद प्रयोग. आम्ही ब्रह्मानंदम प्रवक्ष्यामि ज्ञाते तस्मिन् विशेषतः ऐकामश्वकानब्रह्मवित्न सुखाय. आम्ही ब्रह्मानंद तुम्हाला सांगणार आहोत. मला त्याच्यापासून काय ऐक वामश्विक दोन प्रकारचं दुःख आहे. ऐक दुःख आणि कोणतं पारलौकिक. आणि इथे काय आपल्याला जे दुःख होतं आदिभौतिक अध्यात्मिक वगैरे. आणि पारलौकिक दुःख म्हणजे मी पापच का केलं, पुण्य का केलं, ते पाप असं डाचत असतं बघा. जरी लोकांना सांगत नसला तरी त्याला माहिती आहे की पाप पुढे आपल्याला काय करावं लागणार आहे. मग त्या पापाच्या सुद्धा आणखी हे होतं. सुद्धा ज्ञानाच्या योगाने सर्व संचित काय होते. संचित म्हणजे काय, अनेक जन्माचा पापाचा जो ठेवा असतो त्याला संचित नाही. आणि त्याच्यातून जे व्यवहाराकरता उपयुक्त होत असते त्याला प्रारब्ध म्हणतात. काय वर्तमान शरीरामध्ये जे काही आपण कर्म करतो त्याच्यापासून पाप आणि पुण्य होते त्याला क्रियमान म्हणायचा. संचित, प्रारब्ध आणि क्रियमान. ज्ञानाच्या योगाने काय होत असे तर हे जे ऐक दुःख म्हणजे इथलं दुःख, आणि पारलौकिक म्हणजे आपण जे काही पाप केलं असेल ते परलोकामध्ये काय करावं लागतं. आज नाही का केलं तानहान दिशतक ब्रह्मानंदम प्रोक्षामी जाते ऐकामस्माय वार्तमे. ब्रह्मवेद परमाप्नोति शोकम तरति जात्मवेद. असो ब्रह्मरसम आनंदी भवती नान्यता. ब्रह्मवेदता पुरुष जो आहे शोकम तरती, शोक जो आहे त्याच्या निवृत्तीचं साधन कोणतं आहे. ज्ञान हेच आहे. ते ज्ञान म्हणजे कोणतं, ब्रह्माचं ज्ञान. भगवंताने सुद्धा गीतेमध्ये अर्जुनाचं शौचानंद व शौच स्वंपज्ञान काय सांगितलं. शोक निवृत्ती करता साधं ज्ञान सांगितलं की ब्रह्मज्ञान, राजविद्या, राजगुह्य. ब्रह्मवेद परमाप्नोति शोकम तरति चात्मवेद. रसो ब्रह्मरसम आनंदी. पूर्णानंद प्राप्तीला जर काही असेल तर विना आनंद रसो ब्रह्मरसम. ब्रह्म हेच आनंद स्वरूप आहे. आपल्याला जो आणखी विषयामध्ये आनंद वाटतो तो ज्ञान नसून काय भ्रम आहे. विषय काय करतात, फक्त वृत्ती अंतर्मुख करत असतात. अज्ञान ब्रह्माचंच काय होते नाही का. एखादा कल्पना करा, आपल्याला आंबा काय काय विषयाची इच्छा आहे. वृत्ती कशी अवस्थेची चंचल होते आणि ज्याची इच्छा आपण केली तो पदार्थ प्राप्त झाला म्हणजे वृत्ती काय होते अंतर्मुख झालेल्या वृत्तीमध्ये आत्म्याचं काय पडते, प्रतिबिंब. आणि आत्माचा आनंद स्वरूप असल्यामुळे आपल्याला असं वाटत असते हा जो आनंद प्राप्त झालेला आहे तो आनंद विषयापासून झालेला आहे अशी भ्रांत होतं. वास्तविक जो आनंद असं नकाच म्हणलं. कुत्र्याचा दृष्टांत सांगितला होता ना. त्याला असं वाटते हाडातून रक्त निघते. हाडातून रक्त निघते का तुझ्या दाढीतून निघते. प्रतिष्ठा मिळते स्वस्मिन शादा चतुर्व्या कृते अस्मिन अंतरी छेदच भवंबाई. प्रतिष्ठा जोपर्यंत ब्रह्मपदाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत निर्भय होऊ शकत नाही. ब्रह्मपदाची प्राप्ती झाल्यानंतर निर्भयता प्राप्त होते. तेव्हा आणखी स्वस्वरूपाला न प्राप्त होणारे आणि कोणत्या दुःखामध्ये आहे तुमच्या 4थ्या श्लोकामध्ये. आणि वायू, सूर्य, वन्य वगैरे, इंद्र वगैरे सगळे नाही का. पृथ्वा धर्म मी जाणता, धर्माला जाणत असताना सुद्धा स्वस्वरूपाला प्राप्त न झाल्यामुळे भीतीला काय झाले प्राप्त झाले. आत्मा आनंदना ब्रह्मणो हा विद्वान न विवेक. आत्मस्वरूपाला जाणणारा विद्वान न विवेक कोणत्या त्याला तो भीती त्याला त्रास देऊ शकत नाही. येतमेव तपन्येस चिंता कर्माग्नी समृद्धा. एवढंच नव्हे तर जळणारा आपल्याला जे काही चिंता असते ती चिंता
ब्रह्मस्वरूपाला जाणल्यानंतर नाहीशी होते. एवं विद्वान कर्मणी द्वेहित्वा स्मरेत कृतेच कर्मणी स्वात्मरूपेण नैव दृश्यते. अशा रीतीने विद्वान मनुष्य आत्मानं स्मरेत सुद्धा आत्मस्वरूपाचं अनुसंधान करत असल्यामुळे कृतेच कर्मणी स्वात्म झालेला जे कर्म आहे ते आपल्याहून भिन्न म्हणजे स्वरूपावरून भिन्न पाहत नाही. आत्मज्ञानामुळे होणारे कोणते लाभ असतात ते 7 श्लोक. विद्यते हृदय ग्रंथी सिद्धन्ते सर्व क्षीयन्ते जास्य कर्माणि विद्यते हृदय ग्रंथी सिद्धन्ते. आपली हृदय म्हणजे जड महात्म्य कोरलेलं ही ग्रंथी नाहीशी होते. सगळे संशय काय होतात. क्षीयन्ते जास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावर म्हणजे परावर नाम ब्रह्म. त्याचा लाभ झाला असताना सर्व कर्माचा काय होतो क्षय होत असतो. ज्ञानामध्ये काय आहे. ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात. दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितले आहे. कुर्वन्नेव कर्माणी जिजीविषाश्रमः तिथोष्टेन कर्म लिप्यतेंद्रिये. उपनिषदामधला श्लोक सांगितलेला आहे. तमेव विद्वान अतिमृत्यूयते. ब्रह्माला जाणणारा पुरुष मृत्यूचं लंघन करून जात असतो. ज्ञात्वा देवपाशाने क्षणे क्लेशेन. सर्व पाशामधून क्लेशामधून तो मुक्त होतो. ब्रह्मज्ञानाची फलं सांगितलेली आहे. देव मत्वा हर्षशोको जाते धैर्यवान नैनम कृता कृते पाप पुण्य तापायचे कधी. देवमत्व म्हणजे ब्रह्मस्वरूपाला जाणारा मनुष्य शोकमोह याच्या दुरस्थ पलीकडे जात असतो. त्याला कोणत्याही प्रकारे त्रास होऊ शकत नाही. इत्यादी श्रुतया पुराणे स्मृती सह ब्रह्मज्ञाने अनर्थाने आनंदांच्या अभवशयन. असल्या प्रकारे पुराण स्मृती वगैरे ब्रह्मज्ञान प्राप्त झालेल्या पुरुषाला सर्व दुःखाची निवृत्ती होते. हे सर्व श्रुती पुराण काय करतात सांगतात. आनंदो त्रिविधो ब्रह्मानंद सुखम यथा विषयानंद इत्यादी ब्रह्मानंद. मनानंद 3 प्रकारचा आहे. एक ब्रह्मानंद, विज्ञानंद आणि तिसरा विषयानंद. अगोदर आम्ही कोणता ब्रह्म सांगतो. ब्रह्मानंदाचा विवरण करू. भृगुपुत्र पितुश्रुत्वा वरुणात ब्रह्मलक्षणम नान्य प्राणमनोबुद्धी चक्र आनंद विजितवान. भृगुपुत्र पिता वरुणात ब्रह्मलक्षण. हा भगवत वरुणाचा मुलगा ब्रह्माचं लक्षण विचारता झाला. अन्न प्राण मनोबुद्धी चक्र या सर्वाचा त्याग करून ब्रह्मस्वरूपाला जाणता झाला. आनंदादेवभूतानि जायन्ते येन जीवनम तेषां लक्ष्य तत्रत्व ब्रह्मानंद. आनंदादेव भीमाने जायन्ते येन जीवनम. आनंदापासूनही सर्व देव उत्पन्न होतात. आनंदावरच असतात. तेषां लक्ष्य शेवटीचा चाललाय त्याच्यातच होत असतो. म्हणून ब्रह्म हे आनंद वन संशय ब्रह्म हे आनंदापासूनच आपण आनंदावरच राहतो. आनंदाच झोपेमध्ये काय असते आनंद असतो. तो आनंद कसा आहे. सविषय आहे का निर्विषय आहे. झोपेच्या आनंदामध्ये इथून तो मुंगीपासून तो ब्रह्मदेवापर्यंत त्याच्यात विषमता आहे. तो आनंद सर्व झोपेचा आनंद सर्वांना कसा आहे. विषयाच्या आनंदामधला मात्र विषमता आहे. पकवानाचं जेवण करत जेवत असेल अधिक आनंद होता. असं ते आमटी भाकरी खात असेल तर त्याच्यामध्ये विषमता आहे. पण झोपेमध्ये समता आहे. बुधोत्पत्ती पुरा त्रिपुटी द्वैतवर्णात ज्ञातृज्ञान रूपात त्रिपुटी प्रलय नाही. बुधोत्पत्ती पुरा त्रिपुटी द्वैत. बुध उत्पन्नाच्या पूर्वी आणखी त्रिपुटी होती. ज्ञातृज्ञान ज्ञेय रूपात त्रिपुटी प्रलय. प्रलयामध्ये ज्ञाता ज्ञान भोक्ता भोग वगैरे ही त्रिपुटी नाही. प्रलय म्हणजे सर्वाचा काय होतं
झोपेमध्ये काय असतो, सर्वाचा प्रलय झालेला असतो, लय झालेला असतो, त्याला झोप अवस्था आली. म्हणून कोणत्याही प्रकारचं काय नाही. एखाद्या माणसाला जागृतीमध्ये भूक लागतो, झाली का भाकरी, झाली का भाकरी, आणि झोप लागली म्हणजे संपलं. सोहम विद्वान प्रशोचामीने नारदाचा दृष्टांत देऊन सांगतात. नारद किती शिकलेला होता त्याचं सांगितलं नाही का. नारदाचा दृष्टांत आहे ना, तसंही ते सांगितलं. सोहम विद्वान प्रशोचामी नेत्र पाव. शेवटी तो सनत कुमाराला शरण गेला आणि नारदाला आपलं सनत यो एव माधव सुगम, बरोबर आहे. यो एव तत्सुगम कोणी सांगितलंय सगळं? सनत कुमार आहे. कोणाला सांगितलं? तो किती शिकलेला होता. सपुराण, पंचवेदान, सगळे 6 शास्त्र, 18 पुराण वगैरे सगळे पाठवले, तरी त्याचा शोक गेलेला नव्हता. पुराण कैसा आहे, वेदाभ्यासात पुरा तापत्र आणि शोकिता. आणि पश्चात एखादी ज्ञानेश्वरी पाठ करते सुद्धा कष्ट होत असतात. बरं, पाठ झाल्यानंतर लक्षणाचे काय असतात? नाही तर पाठ झालेलं सगळं काय असतं. सोहम प्रशोचामी शोकम पारम नाही तुम्हाला. शेवटी सनत कुमाराला म्हणायला लागला, म्हणलं मला याच्यात दुःखातून काय करा तुम्ही. मग त्याने कोणती विद्या सांगितली? ब्रह्मविद्या. सुखम वैशेकम शोषशास्त्रेण दुःखमे तेव्हा सुखम वैशेकम शोक. वैषयिक सुखामध्ये आपलं याच्यामध्ये वैषयिकाच्या सुखामध्ये शोकशास्त्रेण एकच त्याच्यामध्ये दोष आहे की अनेक दोष आहे. परिणाम, ताप, संस्कार, गुणवृत्ती, विरोधा असे नाना प्रकारचे, आणि त्याच्यामध्ये काय दोष आहे. म्हणून विषय सुखाला सुख न म्हणताना काय म्हणतात? दुःखच म्हणतात. ज्याचं रूपांतर विषयेंद्रिय संयोगात आणि परिणाम आहे. ननुद्वैत सुखम नाही का. अद्वैत नाही, द्वैतात आमच्यात सुख नाही, तुमच्या अद्वैतात आहे का? म्हणलं पहा, अस्थिचे तो परत त्रिपुटी भवे. जर आहे असं म्हटलं त्याच्यावरून त्रिपुटी उत्पन्न होत असते. मास्त द्वैते सुखम अद्वैतम हेवी. अद्वैतात सुख आहे असं म्हणण्यापेक्षा अद्वैत म्हणजेच सुख, सुख म्हणजे किम मानव चेत नास्ती आणि मानाकांक्षा स्वयंप्रभा. म्हणजे त्याला प्रमाण काय आहे तर म्हणायला लागले, मानाकांक्षा स्वयंप्रभा. स्वयंप्रकाश वेळेला प्रमाणाची आवश्यकता नसते. स्वप्रभत्वे भवद्वाक्यम यस्मादिदम इदम अनद्वैतम अभिव्यक्त्या सुखम नास्ती भासते. स्वप्रभाचे भगवद्वाक्यम आमच्या ह्याचा जो स्वीकार केलेला आहे तुझ्याच म्हणण्याप्रमाणे अद्वैतम आणि सुखम नास्ती इति भासते. अद्वैतात सुख नाही असं तू म्हणतो, याचा तू अंगीकार केलेला आहे. नाभ्यपन्यमाय द्वैतम नवद्वैत दूषणम वचमे चेतदात किंवा कृत. म्हणलं मी तुमच्या याचा स्वीकार केला नाही, तर तुम्हाला दूषण देण्याकरता काय केलेलं आहे? स्वीकार केलेला आहे. द्यायला का लक्षात आहे? अद्वैताचा स्वीकार केला कशाकरता? तुम्हाला दूषण देण्याकरता स्वीकार केला आहे ना, तुम्हाला चांगलं म्हणण्याकरता स्वीकार केलेला नाही. मग त्याच्यावर पुन्हा त्याला विचारतात किंवा द्वैतम किम कोटिरंतिरमा अप्रसिद्ध अद्वैती अनुपपत्ते शिष्यते क्रिमा. किंवा अद्वैत उत्पन्न होण्याच्या पूर्वी काय होतं? द्वैत होतं का तिसरंच काय होतं? अप्रसिद्ध होणार द्वितीय आहे शिष्यते क्रिमा. नाही का? म्हणजे काय, मुलगा नाही झाला तर काय झाली असली पाहिजे. म्हटलं तिसरं काय अजून? दोनच आहे ना. प्रकाश नाही तो अंधार आहे ना, अंधार नाही तर
नाही का 5 झाला तर नापास नाही नापास नाही म्हणलं 5ही झालो नापासही झालो. अद्वैत सिद्धी युक्त्या ज्ञानभक्ती वचेत निर्दृष्टांत सदृष्टांत कोटी अद्वैत सिद्धी म्हणलं तुम्ही अद्वैताची सिद्धी केवळ आणखी युक्तीनेच करून दाखवता, ज्ञानभक्ती अनुभवाने करून दाखवत नाही. आमची युक्ती जी आहे ती निर्दृष्ट आहे की सदृष्ट आहे, कोटीनंतर किंवा तिसऱ्याच प्रकारची काही आहे. ज्ञानभूती दृष्टांत आहे ती युक्तीच शोभते, सदृष्टांत पक्षेण तो दृष्टांत मदमे मद. ज्ञानभूती न दृष्टांत, तेव्हा अनुभवही नाही आणि दृष्टांतही नाही अशी युक्ती कशी शोभते. सदृष्टांतम वदमेतम, दृष्टांत देऊन तो काय कर. आता बरंचसं आहे, तेव्हा आता 100च्या वर आहे. तुम्ही असं करा, तुम्हाला जेवढे परीक्षेला दिलेले आहे त्याच्यात काय करू मग उदाहरण करू. दिवस नाही ना, थोडे आहे ना. परवाच्या दिवशी तुमची हे आहे ना ज्ञानेश्वरी, आणि 2 दिवसाने काय पंचदशी आहे. तर तुम्हाला पाठांत परीक्षेकरता दिलेलं आहे ना, त्याचं स्पष्टीकरण करू. आता वेळ नाही ना, आहे का. मग इथंच थांबू.